नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण अगोदरच्या तासिकेला म्हणजे अगोदरच्या आपल्या व्हिडिओमध्ये वनस्पतीमधील वर्गीकरण, वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या अधिवासामध्ये वाढणाऱ्या वनस्पतीमध्ये कशा प्रकारचं ॲडॅप्टेशन झालं आहे ते अभ्यासलं आहे. आता आपण ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स म्हणजे प्राण्यामधील अनुकूलन कशा प्रकारचं असतं ते अभ्यासणार आहोत. तुमच्या आजूबाजूला असलेल्या किंवा आपण पाहिलेल्या प्राण्यांची जर आपण यादी बनवली आणि समजा आपण अनेकांनी यादी बनवली आपल्या आजूबाजूच्या प्राणी वेगवेगळ्या विविध प्रकारच्या प्राण्यांची आणि एकत्र बसून त्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा जर आपण विचार केला, म्हणजे तो कोठे राहतो, काय खातोय, किंवा त्याला पाठीचा कणा आहे का, म्हणजे वर्टेब्रल कॉलम आहे का, त्याचे विंग्स कसे आहेत, गिल्स आहेत का, टेल्स आहेत का, याचा एक जर चार्ट आपण बनवला तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला विविध प्रकारचे प्राणी आहेत आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये आहेत. आपण क्रमाने म्हणजे वेगवेगळ्या अधिवासामधील प्राण्यांच्या अनुकूलनाचा अभ्यास करणार आहोत. आधी व्हॉट डिफरन्सेस डू यू सी बिटवीन टेरेस्ट्रियल अँड ॲक्वॅटिक ॲनिमल्स, म्हणजे जमिनीवरील व पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांच्या शरीरात कोणकोणत्या प्रकारचा वेगळेपणा असतो किंवा कोणता वेगळेपणा आपल्याला दिसून येतो, त्याच्यावरच आधारित आपण आपल्या या ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स या युनिटला सुरुवात करणार आहोत. आता पहिल्यांदा आपण ॲक्वॅटिक ॲनिमल्समधलं ॲडॅप्टेशन पाहणार आहोत. ॲज कम्पेअर्ड टू टेरेस्ट्रियल ॲनिमल्स, the skin and body shape of aquatic animals appear to have undergone changes. म्हणजे काय तर टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरती असणारे किंवा जमिनीवर राहणारे या प्राण्यांच्या तुलनेत, म्हणजे टेरेस्ट्रियल ॲनिमल्स यांच्या तुलनेमध्ये आपल्या ॲक्वॅटिक ॲनिमल्स जे आहेत त्यांच्या स्किन आणि बॉडी शेपमध्ये काही बदल घडून आलेले आहेत. हे तुमच्या सहज लक्षात येईल, कारण टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवरची परिस्थिती वेगळी आहे, जमिनीवरती वेगळे घटक आहेत आणि पाण्यामध्ये वेगळी स्थिती आहे. या आधारावर पाण्यामध्ये राहण्यासाठी प्राण्यांच्या शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचं ॲडॅप्टेशन झालेलं आहे. आता आपण एक एक एक्झाम्पल पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा फिश. सगळ्यांना माहिती आहे फिश कशा प्रकारचा म्हणजे आपल्याला परिचयाचा आहे हा प्राणी. त्याच्यामध्ये हे बघा एक आकृती आहे, यामध्ये एक 2-3 गोष्टी आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत. एक म्हणजे फिन्स. वेगवेगळे फिन्स आहेत पहा इथे. फिन म्हणजे पर म्हणतो आपण त्याला. इथे एक ॲनल फिन म्हणून आहे. इकडे स्केल्स आहेत, या बाजूला स्केल्स म्हणजे खवले आणि गिल्स म्हणजे कल्ले आणि फिन्स म्हणजे पर. आता माशाच्या म्हणजे फिशच्या शरीरामध्ये कोणत्या प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे त्याचा बॉडी शेप बघा, असा आहे की नाही. दोन्ही एंडला तो कसा आहे, नॅरो होत गेलेला आहे. त्याच्या स्पिंडल शेप ज्याला आपण म्हणतो, स्पिंडल शेप आहे तो. स्पिंडल म्हणजे विटीच्या आकाराचा असतो तो, म्हणजे दोन्ही बाजूला कसा आहे, निमुळता आहे, इकडे निमुळता इकडे निमुळता आहे, असा फिशचं बॉडी स्ट्रक्चर आहे. आता यामध्ये कोणत्या प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे नेमकं ते आपण. पहिलं ॲडॅप्टेशन आहे फिशेस हॅव स्केल्स ऑन दी स्किन अँड फिन्स ऑन दी बॉडी. म्हणजे हॅव स्केल्स म्हणजे खवले, त्याच्या शरीरावरती खवले आहेत, म्हणजे स्किनवरती खवले आहेत आणि पर आहेत त्याच्या शरीरावरती. हे पहिलं ॲडॅप्टेशन आहे फिशमध्ये. आता पर म्हणजे फिन्स आणि स्केल्स याचा काय उपयोग आहे फिशला, तर फिन्स आर युजफुल. ते कशासाठी उपयोगी आहेत, तर
त्याला पाण्यामध्ये स्विमिंग करावं लागतं ना, त्यासाठी त्याला ते मदत करतात दिशा बदलण्यासाठी, वेग वाढण्यासाठी. आणि स्केलचे डिफरंट युजेस आहेत, म्हणजे डिफरंट त्याला फायदे होत असतात. सगळ्यात महत्त्वाचं स्केलमुळे त्याला बाहेरचे जे पॅरासाईट आहे त्याच्यापासून त्याच्या बॉडीचं संरक्षण होतं. पाण्यामध्ये त्याला अत्यंत वेगाने पुढे जाण्यासाठी त्याची स्केल्स त्याला मदत करत असतात. म्हणजे फिन्स आणि स्केल हे त्याला पाण्यामध्ये राहण्यासाठी मदत करणारे आहेत. नेक्स्ट वन, देअर बॉडी टेपर्स टुवर्ड्स बोथ इट्स एंड लाईक अ स्पिंडल, म्हणजे दोन्ही टोकाला ती निमुळती असते स्पिंडल सारखी, आणि त्यामुळे त्याला पाण्याचा कमीत कमी विरोध होतो आणि त्यामुळे तो पाण्यात वेगाने पोहू शकतो. त्याला कमी एनर्जीमध्ये पाण्यामध्ये पोहता येतं, पाण्याचा कमी विरोध होत असल्यामुळे, अशा प्रकारचा शेप असल्या कारणाने. थर्ड आहे, फिश ब्रीथ विथ गिल्स इन्स्टेड ऑफ अ नोज, म्हणजे मासे नाकाऐवजी त्याच्याकडे श्वसनासाठी गिल्स आहेत. गिल्स म्हणजे कल्ले, आणि त्या कल्ल्याच्या मदतीनं ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह झालेला जो ऑक्सिजन आहे, पाण्यात ऑक्सिजन विरघळत असतो, तो ऑक्सिजन ते काय करत असतात, स्वतःसाठी वापरत असतात. हे त्याच्यामध्ये झालेलं ॲडॅप्टेशन आहे. आता आणखी, देअर आईज हॅव ट्रान्सपरंट आय लिड्स, म्हणजे त्याच्याकडे पापण्या त्याच्या पारदर्शक आहेत. पारदर्शक पापण्या असल्यामुळे त्याला डोळे उघडे ठेवून म्हणजे सॉरी, डोळे बंद करून, बंद म्हणजे आपल्या भाषेमध्ये बंद झालं, पण त्याच्या पारदर्शक पापण्या असल्या कारणाने त्याला सहजपणे पाण्याच्या मध्ये बघता येतं, आणि पाण्याच्या प्रेशर म्हणजे दाबापासून त्याच्या डोळ्याचं संरक्षण त्याला करता येतं. म्हणजे आईज हॅव ट्रान्सपरंट आय लिड्स. दुसरं आहे, दे हॅव एअर ब्लॅडर्स विदिन द बॉडी टू हेल्प देम टू फ्लोट, म्हणजे या विशेषतः ॲक्वॅटिक ॲनिमल्सच्या शरीरामध्ये हवेच्या पिशव्या असतात. त्या पिशव्या त्यांना पाण्यामध्ये तरंगण्यास काय करतात, मदत करतात. आता काही ॲक्वॅटिक आणि ॲम्फिबियन ॲनिमल्सच्या संदर्भातलं आपण ॲडॅप्टेशन पाहणार आहोत. ॲडॅप्टेशन इन डक. डक म्हणजे बदक. बदकामध्ये कशा प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे, तर तुम्ही बदक पाहिलेलं आहे सगळ्यांनी. हे बघा चित्र आहे, आणि हे इथे दोन प्रकारचं प्रामुख्याने आपण ॲडॅप्टेशन विचारात घेणार आहोत आपल्या पुस्तकामध्ये असलेलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, त्याच्याकडे वेब्ड टोज आहेत, म्हणजे टोज म्हणजे पायाची बोटं, आणि वेब्ड म्हणजे त्याच्या पायाच्या बोटामध्ये पडदे आहेत. हे बघा, हे त्याचे पायाची बोटं आहेत, आणि त्याच्या पायाच्या बोटामध्ये पडदे आहेत बघा, पातळ पडद्याने ती बोटं एकमेकांना जोडलेली आहेत, आणि त्यामुळे त्याला पाण्यामध्ये पोहताना उपयोग होतो. म्हणजे त्याचे जे लेग्ज आहेत ते त्याला ओअरसारखे म्हणजे वल्ल्यासारखे वापरता येतात पाण्यामध्ये पोहताना. हे डकमध्ये झालेलं ॲडॅप्टेशन आहे. आणखी एक ॲडॅप्टेशन आहे, त्याचं जे फेदर्स आहेत, म्हणजे पिसं जी आहेत, किंवा त्याला आपण पंख आहेत, ते कसे आहेत, तेलकट आहेत, म्हणजे त्याच्यावरती वॅक्सी सबस्टन्स असतो, आणि त्यामुळे त्याच्या शरीरावरती जे पाणी येतं, म्हणजे त्याला वारंवार पाण्यात जावं लागतं, आणि तेव्हा ते पाण्यातून बाहेर येतं तेव्हा त्याच्या शरीरावरचं सगळं पाणी निघून जातं पटकन वॅक्सी लेअर असल्यामुळे, आणि त्याचे पंख ओले होत नाही. हे दोन महत्त्वाचे ॲडॅप्टेशन्स डकमध्ये आपल्या पुस्तकामध्ये आहेत. त्याचं नेमकं वर्णन लक्षात ठेवा. द डक हॅज वेब्ड टोज. वेब्ड टोज म्हणजे काय, तर त्याच्या पायाची बोटं जी आहेत ती पातळ पडद्याने काय झालेली आहेत, जोडलेली आहेत, आणि त्याचा उपयोग त्याला वल्ल्यासारखा होतो. इट कॅन यूज इट्स लेग्स लाईक ओअर्स. जसे बोटीला, छोट्या होडीला जसे वल्ले असतात की नाही, तसे त्याला आपल्या पायाचा उपयोग वल्ल्यासारखा करता येतो, आणि पोहण्यास त्याला मदत होते. वॉटर फ्लोज ऑफ द वॅक्सी फेदर्स ऑफ द डक, म्हणजे बदकाच्या शरीरावरचं जे पाणी आहे ते ओघळून जातं, म्हणजे त्याच्या शरीरावरती पाणी राहत नाही. कशामुळे, तर त्याच्या फेदरवरती वॅक्सी लेअर आहे, आणि त्याला फायदा होतो. हे आहे डकमध्ये असलेलं ॲडॅप्टेशन. आपण पुढचं उदाहरण पाहूया. ॲडॅप्टेशन इन फ्रॉग. फ्रॉग हा ॲम्फिबियन आहे. ॲम्फिबियन म्हणजे काय,
जो जमिनीवरती एम्फिबियन म्हणजे उभयचर, जो जमीन आणि पाणी असं दोन्हीकडे राहू शकतो. आता दोन्हीकडे राहायचं असेल तर दोन्हीकडे राहण्यासाठी आवश्यक असलेली शरीररचना असायला पाहिजे. आणि तशी रचना फ्रॉगमध्ये आहे, तसं ॲडॅप्टेशन त्यानं साधलेलं आहे, तसे बदल त्याच्या शरीरात घडून आलेले आहेत. कोणकोणते आहेत ते आपण बघणार आहोत. पण पहिल्यांदा हे बघा, एक फ्रॉग आहे. ह्याच्यामध्ये या डायग्राममध्ये 2-3 बाबी आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत. एक म्हणजे त्याचं हेड जे आहे ना, हे ट्रायंग्युलर शेप आहे, म्हणजे त्रिकोणी आकाराचं आहे. त्याचा कलर बघा, एक स्पेसिफिक विशिष्ट प्रकारचा कलर आहे. आणि त्याचे पाठचे पाय आहेत की नाही, त्याचे सुद्धा टोज जे आहेत म्हणजे पायाची बोटं आहेत ती सुद्धा वेब्ड आहेत, म्हणजे पातळ पडद्याने जोडलेली आहेत. आणखी एक फ्रॉकच्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्याचे पाठचे पाय असतात ना, ते खूप लांब असतात पुढच्या पायाच्या तुलनेमध्ये. आता या 2-3 बाबी लक्षात ठेवा, मग आपण फ्रॉगमध्ये काय काय ॲडॅप्टेशन आहे नेमकं शब्दामध्ये बघूया. एक 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. पहिलं आहे वेब्ड टोज, स्लिपरी स्मूथ स्किन अँड अ ट्रायंग्युलर हेड हेल्प फ्रॉग्स टू स्विम इझिली थ्रू वॉटर. वेब्ड टोज म्हणजे पडदे असलेली बोटे, स्लिपरी स्मूथ स्किन म्हणजे बुळबुळीत आणि स्मूथ असलेली त्याची जी स्किन आहे ती स्किन जी आहे, आणि अ ट्रायंग्युलर हेड म्हणजे त्रिकोणी आकाराचं त्याचं जे डोकं आहे, त्यामुळे बेडकांना म्हणजे बेडूक पाण्यामध्ये सहज पोहू शकतो. दुसरी गोष्ट आहे द टिपिकल कलर्स ऑफ अ फ्रॉग्स बॅक हेल्प इट टू हाईड अमॉंग ग्रासेस. फ्रॉगचा टिपिकल कलर जो आहे हिरवट पिवळट असा असतो, पिवळसर सॉरी, तो रंग त्याला गवतामध्ये हाईड करतो, म्हणजे गवतामध्ये त्याला लपून जाण्यास मदत करतो. आणि त्यामुळे बेडूक म्हणजे जे काही दुसरे सापासारखे प्राणी आहेत की ज्याचं अन्न बेडूक आहे, त्यांच्यापासून आपल्या या बेडकाला स्वतःचा बचाव करता येण्यासारखी त्याच्याकडे रंग आहे. आता आणखी एक इम्पॉर्टंट ॲडॅप्टेशन आहे फ्रॉगमध्ये. दे कॅन लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर ड्यू टू देअर ॲबिलिटी टू ब्रीथ थ्रू द स्किन इन वॉटर अँड युझिंग द नोज अँड लंग्स ऑन लँड. म्हणजे काय, तो पाण्यामध्ये आणि जमिनीवर दोन्हीकडे राहू शकतो. आता दोन्हीकडे राहू शकतो म्हणजे दोन्हीकडे श्वास घेण्यासाठी त्याला वेगवेगळे ऑर्गन्स त्याच्याकडे आहेत. म्हणजे काय बघा, दे कॅन लिव्ह ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर ड्यू टू देअर ॲबिलिटी टू ब्रीथ थ्रू दी स्किन इन वॉटर. जेव्हा तो पाण्यामध्ये असतो तेव्हा तो स्किनचा उपयोग आपल्या ब्रिदिंगसाठी, श्वास घेण्यासाठी करतो. आणि युझिंग द नोज अँड लंग्स ऑन लँड, नोज आणि लंग्सचा वापर तो जेव्हा जमिनीवर असतो तेव्हा करतो. आता जमिनीवर जेव्हा बेडूक असतो ना, तेव्हा आणखी एक स्थिती असते बा. बेडूक हा शीतनिद्रेमध्ये, म्हणजे तुम्हाला माहिती आहे त्याला, तो कोल्ड ब्लडेड ॲनिमल आहे ना, म्हणजे त्याला आपल्या बॉडी टेम्परेचरवर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे तो थंडीच्या दिवसामध्ये चिखलामध्ये खूप खोल जाऊन रुतून राहतो. तिथे सुद्धा तो काही लंग आणि नर्व्सचा वापर नाही करू शकत. तिथे सुद्धा त्याला स्किन ब्रिदिंगसाठी मदत करते, त्याच्या श्वसनासाठी मदत करते. थोडक्यात वॉटर आणि म्हणजे जमिनीच्या खाली जेव्हा तो असतो तेव्हा तो स्किनचा वापर करतो, आणि जेव्हा तो जमिनीवरती राहतो तेव्हा तो नोज आणि लंगचा वापर करतो. असे जे प्राणी आहेत जे दोन्हीकडे राहू शकतात त्यांना आपण ॲम्फिबियन्स म्हणजे उभयचर प्राणी म्हणतो. आता तुमच्या आजूबाजूला असलेल्या अशा काही ॲम्फिबियन ॲनिमल्सची लिस्ट बनवायची आहे, आणि त्यामध्ये असलेलं ॲडॅप्टेशन तुम्हाला जर शक्य असेल तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. मेक अ लिस्ट ऑफ द नेम्स ऑफ सम अदर ॲम्फिबियन्स यू नो अँड स्टडी देअर ॲडॅप्टेशन्स. आता ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स म्हणजे जंगल व गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन. आता जंगलामध्ये आणि गवताळ प्रदेशामध्ये शिकारी आणि शिकार करणारे, म्हणजे जे प्राणी शिकार करतायत असे पण असतात, आणि ज्यांची शिकार होते असे पण प्राणी असतात. मग या दोघांच्या पण शरीरामध्ये विशिष्ट प्रकारचं ॲडॅप्टेशन झालं आहे.
आपण एक एक बाब त्याच्यामध्ये विचारात घेणार आहोत. बघूया. हा आहे वाईल्ड डॉग म्हणजे जंगली कुत्रा आहे. फॉक्स आहे म्हणजे कोल्हा. हा तुम्ही ओळखला असणार टायगर. दिस वन लायन. हे कसले ॲनिमल्स आहेत? कार्निओरस. कार्निओरस म्हणजे ज्याला आपण मांसाहारी प्राणी म्हणतो ते आहेत. आता कार्निओरस ॲनिमल्स लाईक, आत्ताच मी तुम्हाला त्याची काही चित्र दाखवली. द वाईल्ड डॉग, फॉक्स, टायगर अँड लायन हॅव स्ट्रॉंग लेग्स टू रन फास्ट अँड कॅप्चर देअर प्रे. त्यांच्याकडे काय आहे? मजबूत पाय आहेत आणि ते मजबूत पाय असल्यामुळे ते वेगाने धावू शकतात आणि त्यामुळे त्यांना आपलं जे भक्ष्य आहे ते पकडण्यास मदत होते. आणि अजून हे बघा, ही 2 चित्र आहेत. याच्यामध्ये हे जे दात दिसत आहेत की नाही, हे कॅनाईन आहेत. म्हणजे ज्याला आपण, आपल्याला पण असतात. यामध्ये, या चित्रामध्ये सुळे आहेत. हे बघा, हे सिंहाचे आहेत. शार्प आहेत, म्हणजे एकदम शार्प अँड पॉइंटेड. आपल्याला पण आहेत, पण त्या तुलनेत कसे आहेत? इतके शार्प नाहीत आणि पॉइंटेड पण नाहीत. आता कार्निव्होरस म्हणजे मांसाहारी प्राण्यांची गरज आहे शार्प आणि पॉइंटेड कॅनाईन त्याच्याकडे कॅनन असण्याची. का? तर त्याला त्या पकडलेल्या म्हणजे त्या प्राण्याची चिरफाड करायची आणि मांस फाडून खायचं आहे ना, म्हणजे त्याला स्ट्रॉंग पाहिजे. जबडा पण पाहिजे स्ट्रॉंग त्याचा, पण त्याच जोडीला त्याच्याकडे ते मांस फाडण्यासाठी शार्प काय पाहिजेत? पॉइंटेड टीथ असायला पाहिजेत. हे त्याच्यामध्ये झालेलं अडॅप्टेशन आहे. आपण एक एक करून बघूया. दे हॅव क्लॉज अँड देअर कॅनाईन टीथ आर शार्प अँड पॉइंटेड. म्हणजे त्याच्याकडे नख पण आहेत आणि शार्प आणि पॉइंटेड सुळे सुद्धा असतात. त्याच्या मदतीनं तो मांस काय करतो? फाडतो आणि ते प्राण्याला ठार करण्यासाठी त्याचा उपयोग करतो, ज्याची तो शिकार करीत असतो. हे बघा, हे चित्र कशाचं आहे? तुम्हाला ओळखायला यायला हवं. हे वाघाच्या तळव्याचं चित्र आहे. म्हणजे वाघाचे तळवे कसे आहेत बघा? गादीसारखे आहेत. म्हणजे टायगर्स हॅव पॅडेड पॉज. त्याच्याकडे गादीसारखे तळवे आहेत बघा. हे एकदम गादीसारखं दिसतंय की नाही हा पोर्शन बघा. आता हे गादीसारखे म्हणजे पॅडेड पॉज कशासाठी त्याला मदत करतील? दिस enables them to silently stalk their prey and capture it easily. ह्या पॅडेड असल्यामुळे म्हणजे त्याचे तळवे गादीसारखे असल्यामुळे तो अतिशय आपली चाहूल लागू न देता त्याच्या भक्ष्यापर्यंत तो पोहोचू शकतो आणि त्याची शिकार करू शकतो. हे टायगरमध्ये झालेलं एक प्रकारचं ॲडॅप्टेशनच आहे. बघा, टायगर हॅव पॉडेड पॉज आणि these enables them to silently stalk their prey and capture it easily. त्याचं भक्ष्य त्या भक्ष्याला चाहूल लागू न देता त्याला पकडता येतं अशा प्रकारचे तळवे असल्या कारणाने गादीसारखे. हे त्याच्या शरीरामध्ये झालेलं एक प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे. इम्पॉर्टंट आहे खरं तर, त्यांना ती गरज आहे. आता हा वाघ दिसतो की नाही, टायगर, त्याचे डोळे तुम्हाला समोर दिसत आहेत. हे जे समोर डोळे आहेत की नाही, इट इज ऑल्सो अ इम्पॉर्टंट ॲडॅप्टेशन इन कार्निव्होरस ॲनिमल्स. कार्निव्होरस ॲनिमल्समध्ये हे अत्यंत महत्त्वाचं ॲडॅप्टेशन आहे. बघा, द आईज ऑफ प्रिडेटरी कार्निव्होरस आर लोकेटेड इन द फ्रंट ऑफ देअर हेड. त्याच्या म्हणजे जे प्रिडेटरी मांसाहारी जे प्राणी आहेत त्यांच्या डोळ्यांचं स्थान डोक्याच्या समोरच्या बाजूला असतं आणि त्यामुळे त्याचा काय बेनिफिट होतो? त्याला डोळे समोर असल्यामुळे इट हेल्प्स देम टू स्पॉट देअर प्रे फ्रॉम अ लॉंग डिस्टन्स. त्यामुळे खूप दूरवरच्या अंतरावरचं भक्ष्य सुद्धा त्यांच्या नजरेस पडू शकतं. अशा प्रकारच्या डोळ्याची पोझिशन असल्यामुळे, समोर डोळे आहेत, इन फ्रंट ऑफ द फेस म्हणजे चेहऱ्याच्या बरोबर म्हणजे डोक्याच्या
बरोबर समोरच्या बाजूला आहेत आणि त्यामुळे त्यांना त्याचा बेनिफिट होतो. आता जसे कार्निवोरस ॲनिमल्समध्ये डोळे समोर आहेत, तसे हर्बिवोरस ॲनिमलला समोर डोळ्याची गरज नाही. त्याला जरा हे जर तुम्ही बघितलं, हे एक हर्बिवोरस ॲनिमल आहे, एक हरिण आहे. त्याचे डोळे बघा बाजूला आहेत थोडेसे. तुमच्या लक्षात आलं असेल तर ते कपाळाच्या खाली आहेत आणि बाजूस आहेत जरा थोडेसे. आणि असे असल्यामुळे त्याला जास्त परिसर दिसतो, म्हणजे त्याचा जो बघण्याचा व्ह्यू आहे ना, त्याला तो वाईड अँगल मिळतो. म्हणजे त्याला कुठून दिसणार पहा, असं सगळं इकडचं त्याला पाहता येतं, इकडून असं इथपर्यंत पाहता येतं, एकाच त्याच्या मान न वळवता सुद्धा. आणि त्यामुळे त्याला जास्त एरिया त्याला कव्हर करता येतो बघण्यासाठी. आणि त्यामुळे त्याच्या डोळं जे आहेत ते आपल्या कार्निवोरस सारखे नाहीत, तर थोडे कपाळाच्या खाली आणि बाजूस असल्यामुळे त्याला फायदा होतो. काय बघा, द आईज ऑफ हर्बिवोर्स आर बिलो दी फोरहेड ऑन आयदर साइड ऑफ दी हेड. म्हणजे डोक्याच्या दोन्ही बाजूला आहेत, बिलो दी फोरहेड कपाळाच्या खाली आहेत. आणि त्यामुळे त्याला काय बेनिफिट होतोय? दिस गिव्स देम वाईड अँगल विजन विच हेल्प्स टू प्रोटेक्ट देम फ्रॉम प्रेडेक्टर्स. म्हणजे जे शिकार करणारे शिकारी प्राणी आहेत त्यांच्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्याचे डोळे त्याला मदत करतात. म्हणजे त्याला वाईड अँगल विजन असल्यामुळे त्याला जास्त क्षेत्रफळ, म्हणजे जास्त एरियातलं सहजपणे पाहता येतं दोन्ही बाजूला डोळे असल्या कारणाने. हे आहे हर्बिवोरस ॲनिमल्स मधलं ॲडॅप्टेशन. आपण आणखी एक हे बघा, हर्बिवोरस ॲनिमल्समध्ये काय ॲडॅप्टेशन आहे. आता ही एक हरिणाची एक प्रजात आहे बाळांनो. याच्यामध्ये तुमच्या एक लक्षात आलं असेल, त्याच्याकडे हायटेड असे लेग्स आहेत आणि खाली त्याला खूर आहेत, हूव्ज असे. याचा पण त्याला फायदा होतो. काय होतो बघूया. बघा, देअर लेग्स आर लॉंग अँड टेपरिंग विथ स्ट्रॉंग हूव्ज विच enables them to run fast and taking long leaps. म्हणजे त्याला लांब आणि खूर असलेले, मजबूत खूर असलेले पाय असल्या कारणाने ते अत्यंत वेगाने धावू शकतात, उड्या मारत धावू शकतात आणि त्यामुळे शिकारी प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करू शकतात. हे सुद्धा हर्बिवोरस म्हणजे शाकाहारी प्राण्यांमध्ये झालेलं एक प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे. आता हे आणखी एक बघा, ही सुद्धा एक हरणाचीच प्रजात आहे. तुम्ही हर्बिवोरस ॲनिमल्सचे जर कान बघितले ना, तर ते मोठे असतात असे, आणि नुसते मोठे नाही, फ्रीली मुव्हेबल, म्हणजे हलणारे कान असतात. जसे म्हणजे सगळ्या बाजूला, आता पुढच्या बाजूला त्याचं डिरेक्शन आहे या चित्रामध्ये, पण ते जसे इकडे होऊ शकतात तसे इकडे पण होऊ शकतात, बऱ्यापैकी असे मूव्ह होऊ शकतात. हा पण कान इकडे मूव्ह होऊ शकतो. आणि त्यामुळे या मुव्हेबल म्हणजे मुव्हिंग इयर्समुळे त्याला काय फायदा होतोय. देअर लॉंग अँड फ्रीली मुव्हिंग इयर्स कॅन रिसीव्ह साऊंड्स फ्रॉम लॉंग डिस्टन्सेस अँड डिफरंट डिरेक्शन्स. खूप लांब अंतरावरूनचा आवाजाचा ते वेध घेऊ शकतात आणि खूप म्हणजे अनेक म्हणजे एकाच दिशेने नाही, कान हलत असल्यामुळे लांब अंतरापर्यंत आणि विविध दिशेतल्या आवाजाचा अंदाज किंवा वेध ते सहज घेऊ शकतात. हे त्यांच्यामध्ये झालेलं एक प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे. त्यामुळे त्यांना स्वतःचा बचाव शिकारी प्राण्यांपासून करता येतो, कार्निवोरस ॲनिमल्स पासून. आता हे बघा, इथे एक प्राणी आहे, म्हणजे तुमच्या ओळखीचाच ह्या तुम्ही म्हणजे आपण बघितला नसला तरी टीव्हीवर तुम्ही पाहिलंय. हे या प्राण्यांचा रंग असा आहे की तो गवतामध्ये बऱ्यापैकी काय होतो, हाईड होऊन जायला मदत करतो. आणि हा हाईड होऊन मदत करत असल्यामुळे मांसाहारी जे प्राणी आहेत कार्निवोरस, त्यापासून यांचा बचाव होण्यास मदत होते. आता डिअर अँड ब्लॅक बक्स हॅव कलर्स दॅट मर्ज विथ देअर सराउंडिंग्स. म्हणजे विशेषतः हरिण, काळवीट यासारख्या प्राण्यांचे रंग जे आहेत ते त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीचे मिळते जुळते असतात आणि त्यामुळे त्यांचा शिकारी प्राण्यांपासून बचाव होण्यास मदत होते. इथे आणखी एक चित्र आहे बघा, हे दात आहेत, हा शाकाहारी झेब्रा आहे, म्हणजे हा हर्बिवोरस आहे. आणि त्याचे जर तुम्ही दात बघितलेत तर अत्यंत मजबूत दात असतात या प्राण्यांकडे. आणि हे दात त्यांना कशासाठी गरजेचे आहेत. हर्बिवोरसमध्ये देअर टीथ आर स्ट्रॉंग फॉर च्युइंग टफ प्लांट मटेरियल. म्हणजे च्युइंग
टफ प्लांट मटेरियल. च्युइंग म्हणजे चावणे किंवा आपण त्याला म्हणतो त्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट खायचे आहेत ना, म्हणजे त्याच्याकडे स्ट्रॉंग टीथ असण्याची गरज आहे आणि असं हर्बिव्हरस ॲनिमल्समध्ये असतं. आता आपण पुढे ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्सबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. इथं तुम्हाला डेझर्ट ॲनिमलमध्ये सगळ्यात डेझर्टमध्ये काय आहे तर शॉर्टेज ऑफ वॉटर आहे, म्हणजे पाण्याची कमतरता आहे. आपण ॲडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स पण पाहिलं आहे आणि तसंच ॲडॅप्टेशन इन डेझर्ट ॲनिमल्स. समस्या तीच आहे, तिकडे शॉर्टेज ऑफ वॉटर आहे, पाण्याची कमतरता आहे, त्यामुळे कमी पाण्यामध्ये जास्त टेम्परेचर असलेल्या परिस्थितीत टिकून राहण्यासाठी डेझर्टमधल्या ॲनिमल्समध्ये ॲडॅप्टेशन झालेली आहे. हे पहिलं चित्र तुम्हाला दिसतंय हे स्किनचं आहे. डेझर्ट ॲनिमलचं त्यांची जी स्किन आहे ना थिक आहे एकदम. तुम्ही बघितलं तर एकदम जाड स्किन दिसतंय बघा त्याची, एकदम जाड आहे, एकदम जाड स्किन आहे. आता यामुळे काय फायदा होतोय? डेझर्ट ॲनिमल्स हॅव थिक स्किन टू प्रिव्हेंट लॉस ऑफ वॉटर फ्रॉम दी बॉडी. त्याच्यामुळे जाड त्वचा असल्या कारणाने शरीरामधल्या पाण्याचा लॉस कमी होतो आणि शरीरामध्ये पाणी टिकून राहण्यास त्याला मदत होते. कारण वाळवंटात पाणी कमी आहे, त्यामुळे पाणी शरीरात टिकून राहायला पाहिजे. शरीरातून ते बाहेर मोठ्या प्रमाणावर जाऊन त्यांना चालणार नाही आणि म्हणून त्यांची स्किन जाड असते डेझर्टमधल्या बहुतेक ॲनिमल्सची. अजून पुढे बघा. आता इथे तुम्हाला एक तळवा दिसतो आहे. हा कशाचा तळवा आहे तुम्ही ओळखला असाल तर हा उंटाचा तळवा आहे आणि गादीसारखा आहे बाळांनो, गादीसारखा तळवा आहे. अजून बघा पुढे गादीसारखा तळवा आहे आणि उंटाचे पाय उंच पण असतात, म्हणजे त्याच्या शरीरापासून मुख्य धडापासून त्याचे पायाची उंची खूपच जास्त असते आणि पायाचे तळवे कसे असतात? जाड गादीसारखे असतात आणि त्यामुळे त्याला फायदा होतो. म्हणजे वाळवंटामध्ये पसरट जाड गादीसारखे तळवे असल्यामुळे वाळूमध्ये ते फार रुतत नाहीत आणि त्यांना भराभर वाळूमध्ये चालायला मदत होते. उंच पाय असल्या कारणाने त्याला वाळूच्या वरती पडलेल्या सूर्यप्रकाशाची रिफ्लेक्शन म्हणून जी धग असते ती सुद्धा कमी होते. आता देअर लेग्स आर लॉंग विथ फ्लॅट अँड कुशन्ड सोल्स. म्हणजे त्यांचे पाय लांब आणि तळवे गादीसारखे पसरट असतात. हे एक ॲडॅप्टेशन आहे डेझर्टमधल्या ॲनिमल्समध्ये. त्याच्या पुढे आपण बघूया. तुम्ही इथे हे उंटाचं चित्र आहे छोटंसं, त्याच्या चेहऱ्यात म्हणजे डोक्याचंच आहे. तिथे तुम्ही बारकाईनं बघितलं तर त्याच्या नॉस्ट्रिल्स म्हणजे नाकपुड्या ज्या आहेत ह्या बघा इथे, त्या जाड कातडीने अशा जाड त्वचेने त्याच्यावरती झाकलंय, घडी पडली की नाही इथे अशी जाड त्वचेची घडी आहे की नाही अशी. आता ती का आलेली आहे तर वाळवंटामध्ये सतत वाळूचे कण उडत असतात आणि मग ते नाकामध्ये जाऊन त्याच्या श्वसन व्यवस्थेला इजा पोहोचू शकते आणि ती पोहोचू नये म्हणून त्याला अशा नाकपुड्या त्याच्या जाड त्वचेने काय केलेल्या असतात, झाकलेले असतात. म्हणजे त्याच्या नाकावर त्वचेची एक घडीच असते. हे एक त्याच्यामध्ये असलेलं अडॅप्टेशन आहे. द नॉस्ट्रिल्स आर प्रोटेक्टेड बाय फोल्ड्स ऑफ स्किन. स्किनचं फोल्डिंग असतं त्यामुळे त्याच्या नाकपुड्यांचं म्हणजे आतमधल्या श्वसन मार्गाचं संरक्षण होतं. आणखी एक अडॅप्टेशन आहे पहा उंटामध्ये. द आयलॅशेस आर लॉंग अँड थिक. म्हणजे उंटाचे पापण्या ज्या आहेत त्या लांब आणि जाड असतात. हे बघा लांब आणि जाड. किती तुमच्या लक्षात आलं असेल तुम्ही बारकाईनं बघितलं तर इथे त्याच्या पापण्या लांब आहेतच आणि जाड पण आहेत. एवढं इथे पण आहेत अशा खालून. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं इथे सुद्धा तेच आहे. डोळा सुद्धा एकदम अत्यंत इम्पॉर्टंट ऑर्गन आहे ना, त्याचं संरक्षण व्हावं वाळूच्या कणांपासून आणि त्यासाठी त्याच्यामध्ये झालेलं हे काय आहे ॲडॅप्टेशन आहे. आता वाळवंटात फक्त काय उंट राहतो का? नाही, अजूनही काही प्राणी आहेत. ते काय करतात बघा. आता इथे एक बीळ दिसतंय की नाही, म्हणजे बरोज त्याला आपण म्हणतो. वाळवंटातील वाळवंटामध्ये असे बरेच बरोज तुम्हाला दिसतील. तर हे काय आहे तर रॅट्स, स्नेक्स, स्पायडर्स, लिझार्ड्स इन डेझर्ट्स लिव्ह इन द डीप बरोज ड्युरिंग डे टाइम अँड आर ॲक्टिव्ह ॲट नाईट. आता उंदीर किंवा साप, कोळी, सरडे हे जे प्राणी वाळवंटामध्ये आहेत
ते दिवसाचं तिथं त्या ठिकाणचं टेम्परेचर त्यांना सहन होत नाही आणि त्यामुळे ते दिवसा या खोलवर ते बिळं केलेली असतात त्याच्यामध्ये जाऊन राहतात आणि रात्रीच्या वेळेला आपलं अन्न मिळवण्यासाठी बाहेर पडतात. हे एक प्रकारचं त्यांच्या शरीरात झालेलं ॲडॅप्टेशनच आहे. आज आपण इथेच थांबूया.